भू स्वाहा अग्नये इदं नमः भुव स्वाहा वायवे इदं नमः स्वस्वाहा सूर्याय इदं नमः भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः. नमस्कार. चातुर्मास्य भागवत कथा श्रवणातील आज आपला 8वा दिवस आपण सुरू करूया. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेंद्र तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदंडमंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवैः सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. बालकृष्ण भगवान की जय. देवदेवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय. सत्य सनातन धर्म की जय. व्यासांनी म्हणजे जी कथा लिहिली आहे त्या खूप सुरेख लिहिलेली आहे. त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत म्हणून आपण ती आज वाचू ऐकू शकतो. परीक्षिताचा जो अंतिम भाग आहे त्यांनी अंशन व्रत घेऊन तो गंगेकिनारी जातो. ज्या क्षणी त्यांना ब्राह्मण कुमार येऊन सांगतात ते ऋषी कुमार की तुम्हाला शाप मिळालाय आणि 8 दिवसात तक्षक तुमच्यावर चावा घेणार आहे आणि तुम्ही गतप्राण होणार. तत्काळ विरक्ती येते. म्हणजे त्या क्षणी ते मी घरातलं भागवतो, जेवण घेतो, खाऊन घेतो किंवा आणखीन काय करतो, वाटण्या करतो, असं काही नाही. त्या क्षणी ते इतके निस्संग होतात आणि फक्त जन्मेजयाला सांगतात की गादीत म्हणजे ह्याच्यावर राज्याभिषेक करा. कुलगुरूंना सांगतात हा राजा असं घोषित करतात आणि बाहेर पडतात. गंगेच्या किनारी जातात आणि राजाचा हा निश्चय असतो की येणाऱ्या 8 दिवसात मी फक्त भगवंताचं स्मरण करत बसेन. पण काय करायला पाहिजे असा विषय घेऊन तो बसलेला असतो. आणि सगळे ऋषी मुनी अंतर्ज्ञानाने जाणतात की राजाला शाप मिळाला. म्हणजे कुणाला म्हणजे तोंडातोंडीने बातमी जाते, काय म्हणतात ना तसं सगळ्यांना बातमी कळते की हा राजाला असा शाप मिळाला आणि राजा अनशन व्रत घेऊन बसलाय. त्यावेळेस म्हणजे भले भले मोठमोठाले ऋषी म्हणतात की राजाची वाहवा करायला पाहिजे. की त्या क्षणी आपलं सर्व सोडणं एवढं सोपं नसतं. आणि किती सगळेजण गेलेत तिथे. अत्री, वशिष्ठ, चवन, भरद्वाज, अरिष्टनेमी, भृगु, अंगिरा व पराशर, विश्वामित्र, परशुराम, इंद्रप्रमथ, इध्ववाह, मेधातिथी, देवल, अर्ष्णेम, भारद्वाज, गौतम, पिप्पलाद, मैत्रेय, कवण, और, अगस्त, भगवान व्यास स्वतः, पिप्पलाद, हे नारद असे आणि कित्येक राजर्षी, देवर्षी, ब्रह्मर्षी अनेक जण तिथं हजर झाले. देवता लोकांनी पुष्पवृष्टी केली की अजून देह त्यांनी फक्त संकल्प केला आहे पण तो इतक्या निस्संगपणे केलेला असतो की तो खरा होणार ह्याच्यात काही म्हणजे शंकाच नसते. ते एवढे सगळे महापुरुष ऋषी मुनी समोर बघून, गंगा किनारी बघून परीक्षित राजा चक्रावून जातो. तो म्हणतो अरे माझ्या अंतिम समयी आपण सर्वांनी मला दर्शन दिलं. काय अहो भाग्य आहे माझं. म्हणजे आपलं दर्शन हे दुर्लभ असतं आणि आपण माझ्यासाठी आलात. तर त्यावेळेस ते सगळे ऋषी म्हणतात की राजा तुझी वाहवा आहे. तू कशाच्याही मोहात न पडता तत्काळ अन्न पाणी वर्ज्य केलंस, अनशन व्रत घेतलंस
आणि गंगा किनारी येऊन राहिलायस, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. तुझ्या अंतिम क्षणापर्यंत म्हणजे तक्षक इथे येणार आहे, तो श्रावणार आहे. भले त्या वेळेपर्यंत नाही तक्षक येईल न येईल आम्ही इथं असताना, पण आम्ही तुला 8 दिवस सहवास देणार आणि आम्ही तुझ्या समवेत असणार. आणि मग तो म्हणतो, मला तुम्ही आपण नामस्मरण करू, काहीतरी करू की जेणेकरून जीवाला काय गती मिळते, किंवा ज्या जीवाच्या समोर असा मृत्यू ठेवलेला आहे, आसन्न मरण मृत्यू आहे, व्यक्ती आहे, तर त्यांनी काय केलं म्हणजे जीवाचं कल्याण होतं. ज्याला समोर मृत्यू दिसतोय तांडव घालताना, त्यांनी काय केलं पाहिजे म्हणल्यावर जीवाचं कल्याण होतं. म्हणजे जेणेकरून तो इतरांच्या कल्याणाचाच विचार करतो. स्वतःच तर अशी वेळ आली आहे, पण स्वतःपेक्षा समजा असं अजून कुणाला असं झालं तर त्यांनी काय केलं पाहिजे हे मला कृपा करून सांगा. म्हणजे परम धैर्यवान होते परीक्षित राजा. त्यांचं खूपच कौतुक केलंय सगळ्यांनी, सर्व आलेल्या लोकांनी. आणि तेवढ्यात तिथं म्हणजे ह्यांचं हे बोलणं चालू असतं, सर्व चालू असतं. त्यांनी भाषण खूप मधुर, गंभीर, सत्य, समतायुक्त म्हणजे राजाने केले की तुम्ही इथं आलात, मला दर्शन दिलं, माझ्याबरोबर वेळ घालवणारे 8 दिवस सांगितलं, म्हणजे खूप अलौकिक काहीतरी सहवास मला प्राप्त व्हायचा आहे. भगवान श्रीकृष्णाची भक्ती माझ्या पूर्वजांनी नक्कीच मनापासून केली आहे, म्हणून तुम्ही मला राजसिंहासनाचा त्याग केल्यावर सुद्धा माझा तुम्ही सत्कार करायला, माझ्या सहवास द्यायला इथं उपस्थित झालात. म्हणजे खूप स्वतः म्हणजे त्यांची खूप वेळा राजा परीक्षित त्यांचे कौतुक करतो, पाय देतो आणि अभिनंदन करतो. तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद म्हणतो. शुकदेवजी 2 प्रश्न अगदी मूलभूत म्हणतात की जीवाला सदा सर्वदा काय केलं पाहिजे आणि विशुद्ध कर्म कोणचं. आणि हे सगळं आम्ही आता हे सगळे ऋषींमध्ये कोणी बोलायचं काय असं चाललेले असती चर्चा, की आपण त्याला भगवंताचं नामस्मरणाशिवाय पर्याय नाही, तेच सांगणार असतात ते, किंवा आपण सर्वजण मिळून नामस्मरण करूया असा पर्याय काढलेला असतो काही ऋषींनी. पण त्यावेळेस तिथं अचानकपणे एक अत्यंत म्हणजे व्यासांच्या लेखणीला खूप काय म्हणतात एक प्रकारचं तेज आलंय आणि खूप छान त्यांनी लिहिलंय की तेव्हा तिथं 16 वर्षाचे ज्यांचं वय होतं, स्वेच्छेने जे पृथ्वीवर हिंडतात, कोणाकडनं काहीही अपेक्षा ठेवत नाहीत, असे व्यासनिंदन शुकदेवजी आले, प्रकटले. त्यांच्याकडे लक्ष जायचं कारण म्हणजे आपण कुणी ते नग्नावस्थेत होते, दिगंबर अवस्थेत होते आणि ते त्यांचं बाकी जगाकडे किंचितही लक्ष नव्हतं. पण लोक इतकी म्हणजे तरुण, लहान मुलं, बायका सगळे कोणी दगड मारत होते, कोणी त्यांच्याकडे पाहून हसत होते, दात काढत होते. त्यांच्या गोष्टी चालू होत्या त्यांच्या पातळीवर, पण ह्यांचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. हे जेव्हा ते ना थेट फक्त गंगा किनारी यायचं असतं, हा एक ते तसेच रस्त्यामधून येत असताना त्यांच्या मागं एक मुलगा, 2 मुलगा असं करत चिकार मुलं लागतात, 50 मुलं, बऱ्याच बायका दात काढत हसत अशी येत असतात सगळेजण. आणि तो तिथं पोचताच म्हणजे त्यांचं रंगरूप बघतात तिथे उपस्थित सर्व ऋषी मुनी आणि स्वतः परशुराम. 16 वर्षाचे वय, हात पाय जांघा बाहू म्हणजे खांदे कपाळ सर्व अंग प्रत्यंग अत्यंत सुकुमार आणि डोळे मोठमोठाले आणि अतिशय मनोहर, कोणाच्याही अंतःकरणाचा ठाव घेतील असे. नाक काहीसे उंच, कान अगदी व्यवस्थित, भुवया सुंदर, चेहरा अतिशय छान आणि उठावदार आणि गळा एखादा शंख वाटावा असा एवढा मोठा, शंखासारखाच किंबहुना शंखच असा, छाती रुंद उभारलेली, नाभी भोवऱ्याप्रमाणे खोल, पोटही त्रिवलीने युक्त, लांबच लांब बाहू, चेहऱ्यावर प्रचंड कुरळे केस पसरलेले. त्यांचं ते सगळं सौम्य आणि अत्यंत तेजस्वी रूप हे सर्वजण पाहत होते. सावळा वर्ण, चित्त चोरणारी भरी जवानी, शरीराची छटा, मधुर हास्यामुळे
म्हणजे स्त्रिया हसत होत्या त्यांच्याकडे बघून. पण त्यांच्या ज्या लक्षणांवरनं ह्या ऋषी मुनींनी मात्र ओळखायचं ते ओळखले आणि सगळे जण तत्काळ उत्थापन त्यांना दिलं त्यांनी. आणि राजाने आसन सोडलं आणि वा वा अहोभाग्य सगळ्यांनी केलं, वा 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 केलं. त्यांना सगळे हात जोडून उभारले. त्या क्षणी ही जी काही लहान मुलं आणि बायका होत्या की त्यांच्या लक्षात आलं, अरे हे काहीतरी वेगळं आहे. आपण राजा प्रत्यक्ष उभारलाय, म्हणजे सर्वजणच त्यांना वंदन करताय, आपण खूप पाप केलं, काहीतरी चूक केली असं म्हणून ते परत फिरतात. आणि इकडं सॉरी ग्रह नक्षत्र ताऱ्यांनी घेरलेल्या चंद्रम्या समान ब्रह्मर्षी देवर्षी राजर्षीच्या समूहात शुकदेवजी विराजमान होतात. परीक्षित म्हणतात की हे सर्वजण तर मला माझ्याबरोबर 8 दिवस संग करायसाठी आले. अनेक ऋषी आले आणि आता तर भगवंताचं, भगवान श्रीकृष्णाचं माझ्यावर प्रेम असण्यापेक्षा त्यांच्या आत्तेभावांवर खूप प्रेम आहे. त्यांना वाईट वाटेल की त्यांच्या नातवाला असं बेवारशी सोडलं, म्हणून भगवंतानी इथे शुक महामुनींना उपस्थित केलंय. त्यांना खूप रडायला येतं की केवढी कृपा की जो माणूस कधीही समाजात येत नाही असा माणूस माझ्या केवळ कल्याणासाठी, आणि मी काय केलं तर शाप मला मिळवलाय. म्हणजे किती वाईट काम केलेलं आहे खरं तर. पण ते शुकदेवजींच्या पायावर डोकं ठेवतात, त्यांचं पूजन करतात, हात जोडून नमस्कार करतात आणि अतिशय मधुर वाणीने परीक्षित म्हणतात, हे ब्रह्मस्वरूप भगवन. अहो परीक्षित उवाच अहो अद्य वयं ब्रह्मन् सत्सेव्याः क्षत्रबंधवः कृपया तिथिरूपेण भवद्भिस्तीर्थका कृता. मी अपराधी क्षत्रिय आहे. एका ब्राह्मणाचा अपमान केलाय, तो ध्यानावस्थेत केलाय, म्हणजे साध्या स्थितीत नाही, ध्यानावस्थेत त्यांचा अपमान केला आहे. पण असं असून सुद्धा आम्हाला संत समागमाचे अधिकारी आपण समजलात आणि कृपापूर्ण अतिथी रूपाने आपण आम्हाला तीर्थासमान पवित्र असणारे आमच्या सन्मुख माझ्या आलायत. आपल्यासारख्या महात्म्यांच्या स्मरणाने एखाद्या घरात नुसतं आपलं स्मरण केलं तर ते घर पवित्र होतं. तर आपण दर्शन, स्पर्श, पाद्यपूजा आणि आसनदानासारखा विधी माझ्याकडनं करवून घेतला, म्हणजे माझ्यावर केवढी कृपा, भगवान श्रीकृष्णाचीच अलौकिक कृपा मला वाटतेय. हे महायोगीन, ज्याप्रमाणे भगवान विष्णू समोर दैत्य थांबत नाहीत, त्याप्रमाणे मोठमोठी पापे आपल्या सहवासाने निघून जातील. मला ते काहीही दोष देणार नाहीत. अवश्य पांडवांचे हृदयस्थ भगवान माझ्यावर फार प्रसन्न आहेत, म्हणून त्यांनी आपल्या आत्तेभावांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्याच कुळातील माझ्यावर आपलेपणाचा व्यवहार केला. कृष्णाची कृपा नसती तर आपल्यासारखे एकांत वनवासी आले असते का? आमच्यासारख्या प्राकृत मनुष्यांना दर्शन देण्याची अभिलाषा आपल्याला झाली असती का? सॉरी. आपण योग्यांचे परम गुरु आहात, त्यासाठी मी आपणास परमसिद्धी स्वरूप आणि साधनेच्या संबंधाने प्रश्न करतो. जो पुरुष पुन्हा एकदा जे इतर ऋषींना केलेला असतो तोच प्रश्न शुक महामुनींना ते फिरून करतात. जो पुरुष मरणासन्न आहे त्याने काय करायला हवे? हे भगवान, बरोबर, पण हे पण सांगा की मनुष्य मात्राने काय केले पाहिजे? त्यांनी काय ऐकावे, कशाचा जप करावा, कुणाचे स्मरण करावे, कुणाचे भजन करावे आणि काय त्यागावे? हे भगवान, आपले दर्शनच दुर्लभ आहे. एक म्हणजे गाय, हे आत्ताच्या आपल्या ज्या गायी आहेत, काय म्हणतो आपण, त्या आहे संकरित केलेल्या त्या गायी नाही बरं का. एक सामान्य देशी गाय साधारण 3 ते 3.5 मिनिटात तिचं धार काढायला सुरुवात केल्यापासून दूध काढून होतं.
इतकं तेवढंच चरबीभर जेमतेम 1 लिटर 1.5 लिटर दूध देत असते. ती काही फार दूध देत नसतात गाया, गावठी गाया. तर ते सांगतायत की एक गाय दूध देण्यास जेवढा वेळ लावतो तेवढा वेळही आपण गृहस्थांच्या दारात उपस्थित राहत नाहीत. म्हणजे भिक्षेला गेलात तर सुतजी म्हणतात, राजाने अत्यंत मधुरवाणाने असे संभाषण केले. समस्त धर्माचे मर्मज्ञ व्यासनंदन शुकदेवजी आता उत्तर देतात. म्हणजे इथं प्रथम स्कंद समाप्त झालाय आणि शुकदेवजींनी सुरुवात करताना खूप म्हणजे पुन्हा फिरून शुकदेवजींच्या मुखातून व्यासांनीच सांगितलेलं आहे सगळं. आणि आता ते एकदम उच्च कोटीतनं सांगायला सुरुवात करतायत बरं का. म्हणजे राजाला तर तू अनशन व्रत घेतलंस त्याच्याबद्दल कौतुक आहे म्हणतात. शुकदेवजी म्हणतात, परीक्षित, लोकहिताच्या दृष्टीने केलेला हा तुझा प्रश्न उत्तम आहे. माणसाने जितक्या गोष्टी ऐकायला, स्मरण करायला, कीर्तन करायला सांगितले आहेत त्या सर्वात श्रेष्ठ आत्मज्ञानी महापुरुष अशा प्रश्नांचा आदर करतात. त्या करण्यास सांगितले आहेत त्या सर्वात हे श्रेष्ठ आहे असं सांगितलंय. हे राजेंद्रा, लोक घरातील कामामध्ये अडकलेले असतात, आपल्या रूपाला जाणत नाहीत, स्वरूप जाणत नाहीत. त्यांच्यासाठी हजारो गोष्टी ऐकण्याची, बोलण्याची, विचार करण्याची राहूनच जातात. त्यांचे आयुष्य तसेच निघून जाते. रात्र झोपेत जाते, स्त्री संगात जाते, दिवसा धन गोळा करणे आणि कुटुंबाचे भरणपोषण एवढा एकच नाद असतो. संसारात ज्यांना आपण घनिष्ठ संबंधी म्हणतो ते शरीर, पुत्र, स्त्री काही नाही, असत्य आहेत. परंतु जीव त्यांच्या मोहाने मात्र वेड्यासारखा माझं करत राहतो. दिवस आणि रात्र दोन्हीही मृत्यूने ग्रासलेली असून ते त्याला पाहूनही उमगत नाही. त्यासाठी परीक्षित, जे अभयपद प्राप्त करू इच्छितात त्यांना तर सर्वात्मा सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णाच्या लीलांचे श्रवण, चिंतन, कीर्तन, स्मरण केले पाहिजे. त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. सत्संग केला पाहिजे. मनुष्य जन्माचा हा एकमेव किंबहुना इतकाच लाभ आहे की त्याने ज्ञानाने, भक्तीने, आपल्या धर्मनिष्ठेने जीवन असे बनवले पाहिजे की मरणकाळी भगवंताची स्मृती जागृत राहिली पाहिजे, त्याचं नाव आठवलं पाहिजे. म्हणजे इतक्या वेळा नामस्मरणात राहिलं पाहिजे. खूप वेळा आयुष्य, एका ऋषीची गोष्ट सांगतात, ते आयुष्यभर त्यांनी सगळं म्हणजे सर्वसंग परित्याग करून राहिलेले असतात. अनेक लोक ऋषीमुनी ऋषीमुनी नाही, सामान्य जन त्यांच्याकडे येत असतात, दर्शनाला चाललेलं असताना त्यांच्या जवळच एक वेश्या राहत असते. आणि ती चंद्रकांताच्या पोथीतली गोष्ट आहे की ती वेश्या ती इतकी हळहळती, काय भाग्यवान आहे हा, सत्संग करतोय, अनेकांना सन्मार्गावर आणतोय, आणि मी किती दुर्भागी आहे, आणि म्हणजे काय मी करते, माझा नाईलाज आहे, असं ती बडबडत असते रोज. आणि भगवंताला मनोमन प्रार्थना करते, अहो भाग्य तो सत्संग. त्यांचं जाता येता किंचित जरी झोपडीतून बाहेर आले, दर्शन झालं तरी ते मनोमन नमस्कार करायचे आणि त्यांचं हे करायची. म्हणजे ती पूर्ण त्यांच्या चिंतनात असते. हा माणूस म्हणतो की अरे काय हे आपल्या झोपडीपाशी समोर जवळच ही वेश्या गणिका राहायला आली आहे, आणि किती दुर्भाग्यशाली आहे, किती लोक तिच्याकडे येत असतात. हे तिचं चिंतन करतात. आणि नंतर ह्यांनी देह ठेवल्यावर हे ज्यावेळेस एका जवळच त्या नगरामध्येच एका मोठ्या सावकाराच्या घरी बाळ जन्माला येतं, आणि ते रडायचंच थांबत नाही, कारण हेच बाळ रूपाने आलेले असतात आणि ह्यांच्या स्मृती जागृत असतात. हे अखंड रडत असतो. आणि मग एक दिवशी तिला बातमी कळते की असं असं झालंय आणि सावकाराचं बाळ रडतंय. आणि त्यावेळेस ती जाती, ती म्हणते सावकाराला की मला 1-2 मिनिटं तुमच्या बाळाशी एकट्याच
एकट्याला भेटायचंय. तर म्हणाले "हो, ते तानवाळ आहे, कसं शक्य आहे, 10 दिवस झाले नाहीत त्याला आणि तुम्ही असं काय बोलताय?" त्यामुळे एकच मिनिट तुम्ही फक्त कोणी समोर थांबू नका, मी त्याच्याशी 2 मिनिटं मला वार्तालाप म्हणलं तरी हरकत नाही म्हणे. मग ते म्हणतात त्या मुलाशी कसला वार्तालाप? मग शेवटी तिचा आग्रहच आहे म्हणून ते परवानगी देतात आणि ज्यावेळेस ती बोलायला जाते दार लावून, त्यावेळेस ती म्हणते काय किती घात करून घेतलात तुम्ही. तर तो ऋषी हसायला लागतो. तो म्हणतो तुला कसं कळलं मी घात करून घेतलाय माझा ते. त्यामुळे दुसरं कोणी असणंच शक्य नाही. मला खात्रीच होती ते सगळे जे काही दिवस आणि ते तुमच्या जन्माची वेळ ह्याच्यावरनं मी आडाखा बांधला की तुम्ही महान ऋषीच असणार. ते म्हणतात अगं मी तुझ्यासाठी तुझ्यामुळंच माझी ही अवस्था झाली. तर ती म्हणते अहो पण तुमच्यामुळं मला सत्संग मिळाला, मला खात्री झाली मी तुमच्याशी आज संवाद साधू शकते. केवळ थोड्या क्षणाचा लांबून दिसलेल्या सत्संगाचा एवढा महिमा आहे. आणि मग ते म्हणतात की लांबून पाहिलेल्या दुसंगाचा हा परिणाम आहे. मला नकोय आता हे जीवन, मला आता सत्संगात आहे, मला आशीर्वाद दे आणि मला सांग म्हणजे भगवेश्वरांच्या परमेश्वराच्या स्मरणात मी कधी कमी पडू नये. मग ती म्हणे सावकार मला मारेल, माझं मूल मारलं म्हणून. त्यामुळे लगेच नाही, पण मी 24 तासात कारण नाही मला ह्या योनीत आता टिकायचं नाही मला बस. ती म्हणते असं करू नका, योग्य वेळ आल्यावर तुम्ही घर सोडून जा, असा त्याला सल्ला देते. आणि मूल रडायचं थांबलं म्हणून सावकार आश्चर्यचकित होतो. तो म्हणतो तू केलं काय? ती म्हणते काही नाही, म्हणजे काय बोलणार तिथे, निघून जाते. पण हे आता मला ह्या संदर्भात स्मरण झालं की खूप खूप बघू अत्यंत माणूस म्हणजे जीवाचे अवघड आहे सगळं. इतकं आयुष्य मरणाच्या वेळी आपल्याला ईश्वराचं स्मरण होणं गरजेचं असतं. त्या ऋषीला मरताना त्या बाईचं स्मरण झालं आणि त्यामुळं तिच्या कर्माचं स्मरण झालं आणि त्यामुळे पुन्हा मनुष्य जन्माला की जे संपूर्ण ब्रह्मलीन झाले होते ते पुन्हा खड्ड्यात पडल्यासारखं मानसिक खड्डा हा पुन्हा मनुष्य जन्माला आले आणि सगळ्या फेऱ्यात अडकले. म्हणजे असंच होतं म्हणून ते सांगतात की शेवटच्या क्षणी स्मरण व्हायला पाहिजे. ते खूप अवघड गोष्ट आहे आणि त्यासाठी मनावर सवय पाहिजे, प्रॅक्टिस असल्याशिवाय ते अंतकाळी येणार नाही. म्हणजे आपल्याला खूप हे अवघड आहे. आपण तर इतक्या कलियुगाच्या भयानक साधनांच्या ह्याच्यात घेरले गेलेले आहोत की अंतकाळी आपल्याला त्याचं स्मरण राहावं, त्याची कृपाच ते करू शकते, बाकी काही नाही. आपले कल्याण साधण्याच्या बाबतीत असावधान राहणाऱ्या पुरुषांचे आयुष्य पण दीर्घ असून अजाणतेपणे व्यर्थ निघून जाते. राजर्षी खटवांगासारखा एखादाच महाभाग असू शकतो की ज्याला आपल्या आयुष्याचा अंतिम काळ फक्त 2 घंटे राहिलेत कळतं की तत्काळ तो पूर्ण चित्त भगवंतात लावून एकाग्रपणे खटवांगाने भगवंतात लीन झालेत की त्यांची कथा प्रसिद्ध आहे. आणि ते अभयपदाला पोचले. अजून परीक्षित, अजून तर तुझ्याकडे 7 दिवस आहेत, भरपूर वेळ आहे. तू हवे ते सर्व काही इच्छिलेले सर्व काही साध्य करू शकतोस. अंतकाळ आल्यावर माणसाने घाबरता कामा नये. तर त्याने वैराग्याच्या शस्त्राने शरीर आणि तत्संबंधी रखवाली ममता त्याला छाटून टाकलं पाहिजे. कडक वैराग्य धारण केलं पाहिजे. हे शरीरच माझं नाही तर मग त्याच्या संबंधी असणाऱ्या गोष्टी माझ्या कशा. घराचा त्याग शक्य असेल तर केला पाहिजे. धीराने धैर्याने पवित्र स्थानी जाऊन निवास केला पाहिजे. तीर्थाचं स्नान करून एकांत स्थानी विधीपूर्वक आसन लावून बसायला हवं. परम पवित्र अशा म म्हणजे ओंकार त्यांचा जप करायला हवा. प्राणवायूला वश करून मनाचे दमन करायला हवे आणि एका क्षणासाठी सुद्धा प्रणवाला विसरता कामा नये. म्हणजे ओंकार अखंड करायला पाहिजे. त्याचे खूप अलौकिक अलभ्य लाभ असतात, आपण त्याची कल्पनाच करू शकत नाही. बुद्धीच्या सहाय्याने मनाद्वारे इंद्रियांना त्यांचा विषयांपासून दूर हटवायचे. कर्मांच्या वासनेने चंचल झालेल्या मनाला विचारांद्वारे थोपवायचे आणि भगवंतांच्या मंगलमय स्वरूपात स्थिर करायचे. स्थिर चित्ताने
त्याच्या श्री विग्रहातील कोणत्याही एका अंगाचे प्रथम चिंतन करायचे. हळूहळू सर्व एक एक वासनेपासून मुक्त झालेल्या मनाला पूर्ण स्वरूप भगवंतात लीन असे काही तल्लीन करायचे की इतर विषयांचे चिंतनच होणार नाही. जर भगवंताचे ध्यान करत असताना मन रजोगुणाने विक्षिप्त झाले, तमोगुणाने मूढ झाले, तर न घाबरता धैर्याने योगाद्वारे किंवा योग धारणेद्वारे मनाला वश करायचं आणि मनाला पुन्हा फिरून अगदी तीक्ष्ण बाणाने म्हणावं लागेल, तीक्ष्ण शस्त्राने मनाला सांगायचं की नाही, आता हा काळ नाही, तमोगुणात अडकायचा हा काळ नाही, मोहात अडकू नको. मग धारणा स्थिर झाल्यावर ध्यानामध्ये योगी आपल्या परम मंगलमय आश्रय भगवंताला पाहतो आणि मग त्याच्यातून भक्ती योगाची प्राप्ती होते. ब्रह्मन धारणा कोणत्या परीक्षित राजा विचारतो. राजोवाच यथा संधार्यते ब्रह्मन धारणा यत्र संमता यादृशी वा हरेदाशु पुरुषस्य मनोबलम. ब्रह्मन धारणा कोणत्या साधनाने वस्तू कशा प्रकारे केली जाते, त्याचे स्वरूप काय मानले आहे. मनुष्याच्या मनाचा मळ किंवा जो दोष आहे तो सगळा कशामुळे संपुष्टात तत्काळ येऊ शकतो ते कृपा करून सांगावं. तर शुक महामुनी पुढे लगेच सांगतायत की परीक्षित, आसन, श्वास, आसक्ती, इंद्रियांवर विजय प्राप्त करूनच नंतर शुद्धी बुद्धीद्वारा भगवंताच्या स्थूल रूपाला मनाला भगवंताच्या स्थूल रूपावर लावायचं. कारण स्थूल रूप तर दिसत असतं सगळीकडे, सर्वत्र आपण पाहत असतो. आणि आता मला इथं पुन्हा एकदा व्यासांना अनंत वेळा वंदन करावं वाटतं. ते खगोलशास्त्राचं हजारो वर्षापूर्वी व्यासांनी नेमकेपणाने वर्णन जे केले आहे ते हे दुसऱ्या स्कंदात पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अध्यायात विस्तृत आलेलं आहे की काय काय आहे. अजून कित्येक गोष्टींचा शोध शास्त्रज्ञांना लागलेला नाहीये, पण खगोलीय गोष्टींचा बऱ्याच गोष्टी आता शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेल्या आहेत. म्हणजे त्या जशा व्यासांनी वर्णन केल्या आहेत तशाच आहेत. म्हणून हे पर्टिक्युलरली मी सांगितलं, जल, वायू, अग्नी, आकाश, अहंकार, महत्त्व, प्रकृती या 7 आवरणांनी घेरलेले या ब्रह्मांड शरीरातच विराट पुरुष भगवान आहेत. तेच धारणेचे आश्रय आहेत. म्हणजे त्यांनाच धारण करायचं की ते आहेत सर्वत्र. मनाने धारणा करायची की सर्व यच्चयावत ठिकाणी भगवंत भरलेले आहेत, ही धारणा करायची. तत्वज्ञ पुरुष त्यांचे अशा प्रकारे वर्णन करतात की पाताळ म्हणजे सप्तपाताळांचं वर्णन त्यांनी केलंय. पाताळ विराट पुरुषाचे तळवे आहेत, टाचा आणि पावले रसातळ आहे, दोन्ही गाठी टाचेच्या वरच्या महातल आहेत, पायाच्या पेंढऱ्या तलातल आहेत, विश्वमूर्ती भगवंताचे दोन्ही गुडघे सुतल आहेत, जांघा वितल आहेत, वितल आणि अतल आहेत, आणि पेडू म्हणजे ओटीपोट हे भूतल आहे. म्हणजे इथं पाताळ, रसातळ, महातळ, तलातल, सुतल, वितल, अतल आणि भूतल अशा 7 ह्यांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्यांचे नाभी रूप सरोवर आकाश आहे. आदिपुरुष परमात्म्याच्या 36 स्वर्गलोक, गळ्यास महरलोक, मुखास जनलोक आणि ललाटाला तपोलोक म्हणलेलं आहे. इंद्रादी देवता त्याच्या भुजा आहेत, दिशा कान आहेत, शब्द श्रवणेंद्रिय आहे, दोन्ही अश्विनी कुमार त्यांच्या नाकाची छिद्रे, गंध वास घ्राणेंद्रिय आहे, धगधगती आग त्याचे मुख आहे. अंतरिक्ष हे भगवान विष्णूचे नेत्र आहेत. रात्र दिवस त्यांच्या पापण्यांच्या झडपा आहेत. डोळ्यांना पाहण्याची शक्तीस चंद्र सूर्य आहे. वेदांना भगवंताचे ब्रह्मरंध्र म्हणले आहे. यमास दाढा म्हटलेले आहे. सर्व प्रकारचे स्नेह दात आहेत. त्याच्या जगन्मोहिनी मायेला स्मितहास्य म्हटलेलं आहे. ही अनंत सृष्टी त्याच्या मायेचा नुसता कटाक्ष आहे. खालचा ओठ त्याची लाज होय, वरचा ओठ लाज होय, खालचा ओठ म्हणजे लोभ होय. धर्म स्तन आहे, अधर्म पाठ आहे,
प्रजापती त्याचे मूत्रेंद्रिय आहे. मित्रावरून अंडकोश आहे. समुद्र त्यांच्या काखा आहेत आणि मोठे पर्वत त्याची हाडे आहेत. विराट पुरुषाच्या हे राजन विश्वमूर्ती विराट पुरुषाच्या नाड्या म्हणजे नद्या आहेत. वृक्ष म्हणजे रोम आहेत. परमप्रबळ श्वास म्हणजे वायू आहेत. काळ त्यांची चाल आहे. गुणांचे चक्कर चालवत ठेवणे हे त्यांचे कर्म आहे. ढगांना त्याचे केस म्हणतात. संध्या त्या अनंतांचे वस्त्र आहेत. महात्म्यांनी अव्यक्तास मूळ प्रकृतीस त्यांचे हृदय मानलेले आहे. महत्त्वास सर्वात्मा भगवंताचे चित्त म्हटले आहे. रुद्र त्याचे अहंकार. घोडे, खेचर, हत्ती, उंट, नख, वनात राहणारे मोर, मृग, पशु हे कटिप्रदेश. त्यांचे अद्भुत रचना कौशल्य म्हणजे पक्षी. स्वयंभू व मनु त्यांची बुद्धी. मनुची संतान त्यांचे निवासस्थान. गंधर्व म्हणजे आपण सर्व झाले. मनुची संतान म्हणजे माणसं हे त्यांचं निवासस्थान. गंधर्व, विद्याधर, चारण, अप्सरा त्यांच्या षडादी स्वरांची स्मृती होय. दैत्य त्यांचे वीर्य होय. परीक्षित, विराट भगवंताच्या स्थूल रूपाचे मी स्वरूप तुला ऐकवले. ह्यातच मुमुक्षु पुरुष बुद्धीद्वारे मनाला स्थिर करतात आणि धारणा करतात की भगवान असा सर्वत्र व्यापक राहिलेला आहे आणि अनुभव घेणारा सर्वांतर्यामी परमात्माच पुन्हा आहे हेही मनोमन ठरतात. त्या स्वरूप सत्य आनंदनिधी भगवंताचे भजन केले पाहिजे. अन्य कोणत्याही वस्तूत आसक्ती ठेवता कामा नये. कारण आसक्ती ही जीवाच्या एकमात्र आसक्ती, हे स्पष्ट केले बरं का, एकमात्र आसक्ती ही जीवाच्या अधःपतनाचे कारण होय. म्हणजे जीव अधःपतित कशामुळे होतं तर ज्या कोणत्याही गोष्टीची वासना जीवाला अडकवते म्हणजे अडकवतेच. त्याच्यात न अडकण्यासाठी वासना शून्यता, मनाला सतत वासना शून्य बनवलं पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं आहे. शुकदेवजी म्हणतात, सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाने याच धारणेद्वारे प्रसन्न झालेल्या भगवंताकडून सृष्टीविषयक स्मृती प्राप्त केली आणि जी सृष्टी पहिल्यांदा प्रलयकाली नष्ट झाली होती त्यामुळे त्यांची दृष्टी अमोघ आणि बुद्धी निश्चयात्मक झाली. तेव्हा त्यांनी या जगताला जसेच्या तसे, जसे प्रलयापूर्वी होते तसे रचले. वेदांची वर्णन शैलीच अशी आहे, अशा प्रकारची की लोकांची बुद्धी स्वर्ग अशा निरर्थक शब्दात फसते, पण जीव तिथे सुखाच्या लालसेने वासनेने स्वप्न पाहत भटकू लागतो. मायामय लोकात कुठेही खऱ्या सुखाची प्राप्ती ठेवलेली नाही. म्हणून यासाठी विद्वान लोकांनी विविध नावांच्या पदार्थांची इतकाच म्हणजे संबंध ठेवावा की जेवढी जरुरी आहे. आपल्या बुद्धीस त्यांच्या निस्सार निश्चयाची सतत दृढ ठेवावे. एका क्षणासाठी सुद्धा असावधानता नको. जर संसारातील वस्तू प्रारब्धाने परिश्रमाशिवाय मिळत असेल तर त्याच्या प्राप्तीसाठी व्यर्थ प्रयत्न करू नये. ओंकार साधना पुन्हा सांगितली आहे. ओंकार साधनेचं महत्व अनन्यसाधारण आहे. पण माझ्या सुदैवाने माझ्या संपर्कात एक आलेल्या महान स्त्रीचं प्रातस्मरणीय असणाऱ्या अशा एका स्त्रीचं मी 1-2 मिनिटात सांगते की डॉक्टर शालिनी देसाई म्हणून आहेत का होत्या मला माहिती नाही आता काय शब्द वापरावा, कारण त्यांचा संपर्क होत नाहीये. मी अनेकदा अलीकडे त्यांच्याशी संपर्क करायचा. त्या अंधेरी वेस्टला राहायच्या. अतोनात भगवत भक्त, त्यांचा प्रचंड ओंकारावर विश्वास. फक्त ओंकार साधना म्हणजे त्यांच्या रक्ताच्या थेंबाथेंबावर फक्त ओमचा अधिकार आहे असं म्हणायच्या. आणि त्यांची ताकद विलक्षण होती, म्हणजे विलक्षणच होती. त्यांची साधना, त्यांचे जे काही गुण आहेत हे अनेक बिर्ला कुटुंबातल्या लोकांना, दालमिया कुटुंबातल्या लोकांना माहीत होते. ती लोक त्यांना खूप मान द्यायचे. म्हणजे हा संदर्भ मी अशा सांगते की पुढच्या गोष्टीला तो आवश्यक आहे म्हणून. त्यांना एक बहीण होती जी अमेरिकेत आहे आणि म्हणजे त्या जेमतेम माझ्यापेक्षा 5-7 वर्षांनी कोल्हापूरला विद्यापीठात होत्या. त्या PhD करत होत्या दुसऱ्यांदा, म्हणजे 2 विषयांची PhD त्यांनी केलेली आहे.
आणि एक 5-7 वर्षांनी मोठे असते, म्हणजे 70-72च्या पुढच्या आसपास 75 पर्यंतचे ते असतील. ह्या इतक्या परम उच्च श्रेष्ठ म्हणावं लागेल, ते ओंकारशी इतका दृढ निश्चय होता, त्यांचा विश्वास होता तसा. त्यांची जी अमेरिकेतली बहीण होती, तिची दोन्ही मुलं कार ऍक्सिडेंटमध्ये स्नोफॉलमध्ये जातात आणि ती अक्षरशः वेडीपिशी होते. साहजिक आहे, म्हणजे मुलं गेल्यावर. आणि मग ह्या 4 दिवस दुःख विसरायसाठी तिला इंडियात घेऊन आलेले असतात. तिचं खूप तिच्यावर म्हणजे शांत करायचा प्रयत्न करतात, पण ती काही केल्या शांत होत नाही. आणि दुसरीकडे तिचं ऑपरेशन झालेलं असतं फॅमिली प्लॅनिंगचं, त्यामुळं खूप म्हणजे खूपच दुःखी असते. दोन्ही मुलं जाणं, मुलगा मुलगी दोन्ही गेलेत, हत्तबल झालेली असते. त्यामुळे हिला तिचं दुःख बघवत नाही. मग एक दिवशी ताई तिला म्हणतात, तू एवढी अडकली आहेस का संसारात, तुला हवंच आहे का मूल? तर ती म्हणे, अगं ताई, मुलाशिवाय म्हणजे कसं शक्य आहे? काहीतरी असू दे, मुलगा मुलगी मला हवं, पण कसं शक्य आहे? मी म्हणजे ऑपरेशन केलंय असेल. मी म्हणतात, ते काही मी विचारलं नाही, मला तू नको सांगू, फक्त तुला अगदी हवंय का? तर म्हणे, हो हवंय. आणि मग हा म्हणतात, ठीक आहे. त्या ओंकार साधनेनी म्हणजे अभिमंत्रित करून ते एक फळ तिला खायला देतात. आणि आजच्या काळातली गोष्ट आहे बरं का, म्हणजे फार पूर्वीच्या काळातली नाही, साधारण 86 ते 90 मध्ये घडलेली घटना आहे. आणि मग ते खाती, म्हणजे ती म्हणते खाती, आणि ते ऑपरेशन रिओपन न करता तिला मुलगी होती. आणि ती मुलगी व्यवस्थित छान वाढत असते, म्हणजे ते एकदम तिच्या जीवनाला आकारच येतो, खूप आनंदात असते. आणि मग पुढे 10-12 वर्षांनी पुन्हा त्या मुलीला काहीतरी होतं, आणि म्हणजे असेच ऍक्सिडेंट वगैरे घटना घडते, आणि तिला अत्यवस्थ झाल्यावर म्हणजे गंमत अशी आहे, म्हणजे किती प्रभाव असू शकतो ओंकाराचा म्हणा किंवा आपल्या एक साधनेचा. तिचं रक्त कुठल्याच ग्रुपचं रक्त तिला मॅच होत नाही, कुठलंच रक्त नाही. बरं, हे काही इंडियातली गोष्ट नाही, अमेरिकेतली गोष्ट. सगळं चेक करतात, पण तिला कुठलं ब्लडच मॅच, आणि बरं मॅच झाल्याशिवाय तर तिथं देतच नाही, म्हणतात मॅच झाल्याशिवाय नाही देणार. आणि ह्या शालिनीताईंना ती सारखं म्हणजे तिच्या प्रसादाने झालेली आहे ना, ते मग ती कृपा प्रसाद सतत भान असतं आपल्या बहिणीचं मोठेपणा, त्या जाणून असते बहीण त्यांची. ते सारखं कळवत असते, काहीतरी कर गं ताई, काहीतरी कर, आणि तिला माझ्या मुलीला जीवदान दे, जीवदान दे, नाहीतर मग तू ब्लड घेऊन दे. तर मग ती म्हणते, मी इतकी काकुळतीला आल्यावर बहीण त्या म्हणतात, ठीक आहे, तू एक त्यांना तुझ्या डॉक्टरांना एक विचार, माझा रक्ताचा एकही कण तपासायला घ्यायचा नाही. ओमचा अधिकार आहे माझ्या रक्तावर फक्त. मी रक्त देते, ते तपासायचं नाही आणि तिला चढवायचं नाही. तरी आता अशी स्टेज आहे ना की टू बी ऑर नॉट टू बी. ती म्हणते, ठीक आहे, मी बोलते डॉक्टरांची. मग डॉक्टर ग्रीन सिग्नल देतात. ते म्हणतात, आता काही पर्यायच नाही आपल्याला, येऊ देत आणि देऊ देत. आणि मग ते बहिणीला बजावलेलं असतं, मी येते, पण मला असं राहायचा आग्रह करायचा नाही. मी अगदी एखादं फळ खाल्लं तर खाईन तुझ्या घरात, आणि मी परत येईन माझे मी. आणि मग हे जो दालमिया वगैरे लोक मोठी मोठी तिच्या संपर्कात होती ताईंच्या, त्यांनी विनंती केली की मला अमेरिकेचं तिकीट अर्जंट पाहिजे रिटर्न, आणि ती लोक लगेच त्यांना तत्काळ मिळवून देतात. आणि मग ह्या जातात, आणि जसं ठरलंय तसं त्यांचा म्हणजे शब्दाला इतका मान, त्या म्हणाले, मी फक्त रक्त देणार, आणि ते रक्त तिला द्यायचं. आणि तसं ते रक्त देतात, आणि तिला पुन्हा गरज लागली तर त्या विनंती करतात की आणखीन 1 दिवस थांबा, किती हालचाल करते बघू आपण. पण तिला एका रक्ताच्या बाटलीवर खूप बास होतो. त्या म्हणतात, काही गरज लागणार नाही, ठीक आहे. आणि ती खरोखर मुलगी ओके होते. म्हणजे किती अद्भुत गोष्ट आहे ही. पण जसं ठरल्याप्रमाणे बहिणीकडे जाऊन फक्त जेमतेम ते टेट्रापॅकचं त्या काळातही इथं अमेरिकेत दूध मिळायचं ते. आणि भारत, पाकिस्तान, साऊथ आफ्रिका सोडली तर कुठंही म्हशी नाहीयेत, गाईचंच दूध असतं त्याच्यातही. त्यांनी ते गाईचं दूध आणि थोडंसं काहीतरी फलाहार घेतला, आणि त्या परत इंडियात आल्या. पण आज ती मुलगी उत्तम आहे, तिचं लग्नही झालं असं परवा काही ते कळलं मला. पण ह्या गोष्टी का सांगायच्या? ओमवर, आपण केलेल्या साधनेवर आपला विश्वास पाहिजे. आणि आपण म्हणजे इतक्या अव्वल दर्जाची ताईंची साधना आहे की
त्यांचा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर आणि दृढ विश्वास, साधा सुद्धा नाही. ते म्हणाले माझं रक्त तपासायचं नाही, ओम, प्रत्येक रक्ताच्या कणाकणावर ओम आहे. आणि म्हणजे असं माझ्या मनात आलं, म्हणजे त्यांच्याशी संपर्कात की गोंदवलेकर महाराजांनी एकदा त्यांच्या किती नाम घ्यायला पाहिजे असं एक जण विचारतात. त्याला म्हणतात दुपारी पाय चेप रे. पाय चेपताना ते म्हणतात जरा कान माझ्या पायाच्या नडगी असती त्याच्या शेजारी लाव बरं. आणि मग ते कान लावतो तो सेवेकरी, मला वाटतं पटवर्धनच असतात सॉरी, कान लावतो तर श्रीराम जय राम जय जय राम त्यांना असं पुढे पुढे जाताना ऐकू येतं. म्हणजे रक्तप्रवाहात श्रीराम जय राम जय जय राम असा आवाज येत असतो. म्हणजे त्याचं मला स्मरण झालं आणि म्हणलं तसं ताईंना म्हणावं की तुमच्या रक्तातही ओमचा आवाज येतो का, येत का. पण त्यांनी पुढं पुढं पत्रव्यवहारही बंद केला, संपर्क सगळ्यांशी जगाशी जगत संबंध विच्छेद हे तर संतांचं मुख्य हे आहे. हे आता ह्यांनी पुन्हा एकदा ओंकार साधनेचं मगाशी आलं होतं मागच्या कथेमध्ये सांगितलेलं, आणि तर पुन्हा आल्यामुळं मी मला राहवलंच नाही ही कथा सांगितल्याशिवाय, म्हणून सांगितलं. इतकी श्रेष्ठ ओंकार साधना आहे, म्हणजे क्षणासाठी सुद्धा बेसावध असता कामा नये. आपण जागृत राहायला पाहिजे. आणि जमिनीवर झोपून जर काम होत असेल तर पलंगाची काय गरज. आणि आपल्या उशाला भगवंताच्या कृपेने आपल्याला भुजा मिळाल्या आहेत, तर उशी तक्क्याचं काय काम. जर ओंजळीचं काम चालत असेल तर भांड्यांची काय गरज. झाडाची सालं वल्कल नेसून वस्त्रहीन राहून जीवन धारण करता येऊ शकत असेल, वस्त्रांची काय आवश्यकता. भूक लागल्यावर दुसऱ्यांच्या साठीच शरीर धारण करणारी फळे फुले रक्षाच्या कडेला कित्येक झाडं असतात, त्याच्या एखादं खावं. राहण्यासाठी डोंगरातील गुहा कुठं गेल्या आहेत का, बंद झाल्या आहेत का. अरे बाबा काही नाही तर समज पण काय. भागवतात भगवान आपल्या शरणागताची रक्षा करणार नाहीत. तुम्ही जर शरण गेलात तर नक्की भगवान तुमची रक्षा करेल, हा विश्वास ठेवा. अशा स्थितीत बुद्धिमान लोक पण धनाच्या नशेत मशगूल होऊन सुस्तवाल घमेंडी धनिकांची चमचेगिरी करतात. ते का करतात हेच कळत नाही. अशा प्रकारे विरक्त झाल्यावर आपल्या हृदयात नित्य विराजमान स्वतः सिद्ध आत्मस्वरूप परमप्रियतम परमसत्य दृढ निश्चय करून आनंदाने भगवान अनंताची स्थापना होते. आपणच ती करायची असते. मनोमन त्याला आपल्या अंतरात साठवायचं असतं, त्याचं भजन करायचं. त्याच्या भजनाने जन्म मृत्यूच्या चक्रातून टाकणाऱ्या अज्ञानाचा नाश होतो. चक्रात टाकणाऱ्या अज्ञानाचा. जनावरांची गोष्टच वेगळी, पण मनुष्य मध्ये असा कोण आहे की ज्या लोकांना ह्या संसार रूपी वैतरणी नदीत पडताना पाहून, आपल्या कर्मानुसार दुःखे भोगताना पाहून भगवंताचे मंगलमय चिंतन करणार नाहीत किंवा चित्ताला विषयभोगांपासून दूर ठेवणार नाहीत. कोणी कोणी साधक आपल्या शरीरातील हृदयाकाशात विराजमान भगवंताच्या प्रादेश्य मात्र स्वरूपाची धारणा करतात. ते अशी करतात की ध्यान करतात, भगवंताच्या चारी हातात शंख चक्र गदा पद्म त्यांना तत्काळ दिसतो. चेहऱ्यावर स्मित झळकत असते. कमलाप्रमाणे विशाल कोमल डोळे असतात. कदंबाच्या फुलाच्या केशरासारखे पिवळे वस्त्र असते. भुजांवर रत्नांनी जडवलेल्या सोन्याचे सुंदर बाजूबंद असतात. डोक्यावर फार सुंदर छान मुकुट घातलेला असतो. कानात कुंडले असतात, ज्यात जडवलेले मूल्यवान रत्ने झगमगाट करत असतात. ज्याचे चरण कमर योगेश्वरांच्या खुललेल्या हृदय कमलावर कर्णिकेत विराजमान आहेत. ज्यांच्या हृदयावर श्रीवत्सांचे चिन्ह एक सुनहरी रेखा आहे. गळ्यावर कौस्तुभ मणी लटकत आहे. वक्षस्थल कधीही न सुकणाऱ्या वनमालांनी घेरलेले आहे. कमरेत म्हणजे किती काय म्हणतात, आभूषणांचं वर्णन सुद्धा व्यास न थांबता करतायत भगवंताच्या. ते कमरेत करधनी घालतात. बोटांमध्ये अंगठ्या आहेत. पायात नुपूर आहेत. हातात कंगण आहेत. ही सर्व आभूषणे त्यांनी धारण केलेली आहेत. त्यांच्या केसांच्या बटात छान निर्मळ कुरळे काळे केस आहेत. मुख निळे आहे. मुखावर
हलकेसे स्मित झळकत आहेत. लीलापूर्ण उन्मुक्त हास्य शोभायमान भुवयांद्वारे ते भक्तांवर अनंत अनुग्रहाची वर्षा करतायत. जोपर्यंत मन ह्या धारणेद्वारे सहित स्थिर होत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा चिंतन स्वरूप भगवंतात पाहत राहण्याची इच्छा करावी. सतत भगवंताचं ते स्वरूप आठवावं. त्याच्या या सर्व आभूषणांसहित त्याचं स्मरण करावं. भगवंताच्या चरणकमलापासून त्याच्या मुखारविंदापर्यंत सर्व अंगाचे बुद्धीद्वारा धारणा करावी. जसजशी बुद्धी शुद्ध होत जाईल तसं तसं चित्त शुद्ध होत जाते आणि ती आकृती स्थिरावते. हे विश्वेश्वर भगवान दृश्य नसून द्रष्टा आहे. सगुण निर्गुण सर्व काही त्यांचे स्वरूप आहे. परीक्षित, ज्यावेळी योगी पुरुष या मनुष्य लोकात सोडू इच्छितो तेव्हा मनास देश काळाच्या अतीत नेतात आणि सुखपूर्वक स्थिर आसनावर बसून प्राणाला जिंकतात. मनाने इंद्रियांचा संयम करतात. त्यानंतर आपल्या निर्मळ बुद्धीने मनाला नियमित करून मनाबरोबर बुद्धीला क्षेत्रज्ञात आणि क्षेत्रज्ञास आत्मज्ञानात अंतरात्म्यात लीन करतात. अंतरात्म्यास परमात्म्यात लीन करतात. धैर्यवान पुरुष त्या परमशांतिमय अवस्थेत स्थिर राहतात. अशा अवस्थेत सत्वगुण पण नसतो. रजोगुण तमो कुठून असणार. अहंकार महत्त्व प्रकृतीचे पण त्या नियमात्मक काळाची पण डाळ शिजत नाही. योगी लोक हे नाही असे करत परमात्मांपासून भिन्न पदार्थांचा त्याग करू इच्छितात. शरीर व त्या संबंधी पदार्थात आत्मबुद्धी स्थिर करून आत्मबुद्धीचा पण त्याग करून क्षणोक्षणी भगवंताच्या परमपूज्य स्वरूपाशी आलिंगन करत अनन्य प्रेमाने परिपूर्ण राहतात. ज्ञानदृष्टीच्या बळाने त्यांच्या चित्ताची वासना नष्ट झालेली असते. मनस्वी योगास पाहिजे की नाभीचक्र मणिपूरकातील स्थित वायूस हृदय चक्र अनाहतात तेथून उदान वायूद्वारा वक्षस्थलाच्या वर विशुद्ध चक्रात नंतर वायूस हळूहळू ताळूमूळ विशुद्ध चक्राच्या अग्रभागी चढवत नेले पाहिजे. त्यानंतर 2 डोळे 2 कान 2 नाकाची छिद्रे मुख अशा 7 छिद्रातून थोपवून ताळूमध्ये ते स्थित वायूस भुवयांमध्ये आज्ञाचक्रात न्यावे. जर कोणत्या लोकी जाण्याची इच्छा नसेल तर अर्धा घडी तास म्हणजे घडी अर्धा घडी किंवा 1 तासभर त्या वायूला तिथेच थोपवून स्थिर लक्षासह सहस्त्रारात घेऊन जाऊन परमात्म्यात स्थित करावे. त्यानंतर ब्रह्मरंध्रांचे भेदन करून शरीर इंद्रियांना सोडून द्यावे. परीक्षित, जर योग्याची इच्छा असेल मी ब्रह्मलोकात जावे तर 8ही सिद्धी प्राप्त करून आकाश 4ही सिद्धांसह विहार करू. त्रिगुणमय ब्रह्मांडात कुठे पण फिरून त्याला मन व इंद्रियांना बरोबर घेऊन शरीरातून निघता आले पाहिजे आणि तो तसा निघतो. योगी लोकांचे शरीर वायूप्रमाणे सूक्ष्म असते. उपासना तपस्या योग ज्ञान त्यांचे आचरण करणाऱ्या योग्यास त्रिलोकात बाहेर व आत सर्वत्र स्वच्छंद रूपाने विचरण फिरण्याचा अधिकार असतो. हे परीक्षित, योगी ज्योतिर्मय मार्गाने सुषुम्नेच्या द्वारा ब्रह्मलोकासाठी प्रस्थान करतात. भगवान विष्णूंचे हे शिशुमार चक्र विश्व ब्रह्मांडाचे भ्रमण केंद्र असते. त्यानंतर भगवान श्रीहरीचा शिशुमार नावाचा ज्योतिर्मय चक्रावर जातात. म्हणजे ते एक विष्णूचंच रूप आहे. परत जेव्हा प्रलय काळाची वेळ येईल तेव्हा मृत्यूलोकातील लोकांना शेषाच्या मुखातून निघणाऱ्या आगीने भस्म होताना पाहून ब्रह्मलोकात जातात. ज्या ब्रह्मलोकात सिद्धेश्वर विमानावर निवास करत असतात. ब्रह्मलोकाचे आयुष्य ब्रह्माच्या आयुष्याप्रमाणे 2 परार्धाचे असते. तिथे शोक नाही, दुःख नाही, क्लेश नाही, म्हातारपण नाही, कोणत्याच प्रकारचा उद्वेग नाही की भय नाही. तिथे जर दुःख कोणते असेल तर ते हे की परमपदाला न जाणणारे हे सामान्य मृत्यूलोकातील लोक घोर संकटात सतत पडत आहेत.
त्यांची मने करुणेने व्यथित होतात. सत्य लोकात पोचल्यावर ते योगी निर्भय आपले सूक्ष्म शरीर पृथ्वीशी मिळवतात. नंतर उतावळेपणा न करता 7 आवरणांचा भेद करतात. पृथ्वी रूपातून जल पाणी रूपातून अग्निमय आवरणास प्राप्त होतात आणि नंतर ते ज्योतिर्मय रूपातून वायुरूप आवरणात येतात. त्यानंतर अनंत ब्रह्माचा भेद करणाऱ्या आकाशरूपास येतात. अशा प्रकारे स्थूल आवरणांचा पार केल्यावर इंद्रिये पण सूक्ष्म अधिष्ठानात लीन होतात. इतकं सूक्ष्म वर्णन सांगता की परीक्षिता, तू विचारले होतेस त्याचे उत्तर मी वेदोक्त द्विविध सनातन मार्ग, सद्योमुक्ती आणि क्रममुक्ती वर्ण पद्धतीने केले. ब्रह्माजींनी प्रथम वासुदेवाची आराधना केली. नंतर त्यांना जेव्हा प्रश्न केला तेव्हा त्यांनी त्यांच्या उत्तरात या 2 मार्गांची माहिती सांगितली. परीक्षिता, महाप्रलयाच्या वेळी प्रकृती रूप आवरणाचा पण लय होतो आणि अनंत स्वरूप होऊन आपल्या त्या आवरण निवारण रूपाने आनंद स्वरूप शांत परमात्म्यास ते प्राप्त करून घेतात. पुन्हा त्याला ह्या संसारात यावे लागत नाही. आता या परीक्षिता जायचा मार्गावर आहे म्हणून त्याला हे असं सगळं विस्तृत वर्णन ते करून सांगत आहेत. संसारात पडलेल्या लोकांसाठी ज्या साधनांद्वारे त्यांना अनन्य प्रेममयी भक्ती साध्य करता येईल ती साधून त्यांनी कल्याण साधावे. चर अचर प्राण्यांमध्ये त्यांच्या आत्मरूपात भगवान श्रीकृष्ण लक्षित असतात हे मनात ठेवावे आणि अशी धारणा धरावी. भगवान ब्रह्मदेवांनी ज्याप्रमाणे एकाग्र चित्ताने साऱ्या वेदांचे 3दा अनुशीलन करून अभ्यास करून आपल्या बुद्धीने हाच निश्चय केला आणि धारणा केली की ज्यामुळे भगवान श्रीकृष्णाप्रती अनन्य प्रेम प्राप्त झाले, त्यांच्यात मन स्थिर राहिले. हे परीक्षित, माणसाने पण सदा सर्व काळ सर्व स्थितीत आपल्या संपूर्ण शक्तीने श्रीहरीचे श्रवण, श्रीहरीच्या कथांचे गुणवर्णन, कीर्तन, संकीर्तन आणि भजन केले पाहिजे. राजा, संत पुरुष आत्मस्वरूप भगवंताच्या कथेचे मधुर अमृतपान वाटतच असतात. जे आपल्या दोन्ही कानात भरभरून त्याने आनंद लुटतात त्यांच्या हृदयात विषयांचा विषारी नाग तत्काळ नष्ट पावतो आणि शांती तिथं स्थापित होते. अशी शांती तुम्हा आम्हा सर्व श्रोत्यांच्या हृदयात प्राप्त होऊ दे अशी आपण प्रार्थना करू. आणि आजचा हा 8वा दिवस संपला. त्याचं वर्णन जे केलेलं आहे, दिव्य वर्णन सांगितलेलं आहे परीक्षित राजांनी, ते आपण परीक्षितांनी, योगी परीक्षितांनी राजास ते वाणीस विराम देऊन मी थांबते. कृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी सकळ, सेऊनी झाले जन सुफळ. पहा परवळी आली अवनी, की अघहरणी भवजल तरणी ती पतिता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. करुणा निधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्व भाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्.
आसीत कदाचिदेषा वाणी विशुद्ध वेशा अधुना लवावशेषा तामाश्रयस्व भगवन् देशे स्वतन्त्रतायाः प्राचीन सभ्यतायाः समयं समर्गताया पुनरानयस्व भगवन् करुणानिधे प्रभो नो दोषान् क्षमस्व भगवन् सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन्। गोपाल कृष्ण भगवान की जय। देव देवेश्वर भगवान परशुराम की जय। परम सद्गुरु श्री गजानन महाराज